जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघाकडे आपण जातोय। आता जोगेश्वरी पूर्व मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचं पारडं जड दिसतंय। दरम्यान त्यासाठी इथले संभाव्य आमदार नक्की कोण ठरू शकतात आणि त्यांच्या विरोधात कोण लढलेले आहेत हे आपण सविस्तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनंत नर हे संभाव्य आमदार म्हणून त्यांचं नाव समोर आलेलं आहे। तर शिंदे गटच्या मनीषा वायकर यांना मात्र मागे टाकत अनंत नर यांनी बाजी मारलेली आहे। संभाव्य आमदार म्हणून त्यांच्या नावावर तिथल्या मतदारांनी, जोगेश्वरी मतदारसंघातील मतदारांनी पसंती दिल्याचं समोर आलेलं आहे। तर जोगेश्वरीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे, दोन शिवसेनेमध्ये तगडी लढत झाली। मात्र सध्याचा जर संभाव्य कौल आपण बघितला तर तो जोगेश्वरीकरांनी ठाकरेंना दिलेला आहे। याची कारणं काय आहेत समजून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडनं। मुंबई उपनगरातील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि उबाटा या उमेदवारांमध्ये खरी दुहेरी लढत ठरली। हा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांचा खरं तर पारंपरिक गड मानला जात होता, परंतु यावेळी ते उबाटामधून शिवसेनेमध्ये गेल्याने त्यांच्याबद्दलची एक तीव्र नाराजी या निवडणुकीदरम्यान दिसून आली। या निवडणुकीदरम्यान या परिसरात असलेल्या वेगवेगळ्या आरे कॉलनी असतील, वेगवेगळ्या वनजमिनीच्या संदर्भातील विषय असतील किंवा त्यासोबतच पुनर्वसनाचे प्रश्न आणि आरोग्याच्या प्रश्नावर ही निवडणूक लढली गेली असली तरी या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जुने शिवसैनिक आणि नव्या शिवसैनिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद उफाळून आले। या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या, दगडफेकपासून अनेक प्रकरणे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करण्यात आला आणि त्या अनेक गोष्टी चर्चेच्या राहिल्या। परंतु एकूण चित्र पाहता जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून उबाटाचे अनंत बाळा नर हेच विजयी ठरतील